हाँ वही दे बोल. मी काय बोलू, तूच बोल. भेटली का काऊ? काय म्हणाली? काकू काय म्हणणार आहेत? ते मजेत आहेत. अच्छा, मग तू येतोयस ना तिला घेऊन? नाही म्हणजे निघालात का? कधीपर्यंत पोहोचाल तुम्ही? अजून निघालोच नाहीये तर पोचणार कसं? तात्या ऐकत नाहीयेत. काकूंना मुंबईला पाठवणार नाही असं म्हणतायत. मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ऐकतच नाहीये. अरे मग तू का थांबलायस तिथे? तू ये की निघून. नाही, काकूंना इथून घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. लिसन राज, हे बघ, आय कॅन टोटली अंडरस्टँड की तू हे सगळं रत्नमाला मॅडम साठी करतो. तुझ्या आईच्या इमोशन्सचा विचार करतो. तसं काऊ पण तात्यांची मुलगी आहे. तात्यांचं म्हणणं पण बरोबर आहे ना. आणि जर तात्यांना वाटत नसेल तिला इथे मुंबईला पाठवावं तर आपण तरी कसं आणणार आहोत तिला? आणि तसेही काऊला परत मुंबईत यायचंय की नाही ह्याचा पण विचार केला पाहिजे ना. तिचं काय म्हणणं आहे हेही लक्षात घ्यायला हवं आपण. नेहा, मी तुला अतिशय महत्वाचं काम सांगणार. आपल्या ऑफिस मध्ये ना एक अशी छानशी जागा बघ जिकडे आपल्याला कावेरीसाठी स्पेशल केबिन बांधता येईल. ओके मॅम. खरंच कावेरीला या ऑफिस मध्ये खूप अपमानित होऊन जावं लागलं. तिला दुप्पट सन्मानाने आपण परत आणूया. हो मॅडम. खरं सांगू का मॅडम, मला पण मनापासून वाटतंय की कावेरी मॅमनी लवकरात लवकर यावं. मलाही तसंच वाटतंय नाही. आणि हे जे मी कावेरीसाठी करते ते कावेरी माझी लाडकी आहे म्हणून नाही, तर कावेरी ते डिझर्व करते म्हणून. मला असं झालंय कधी एकदा माझी कावेरी परत येते, आपण तिच्यासाठी छानशी सेपरेट केबिन बांधूया. ओके मॅम. चल चल तयारीला लाग. हो मॅम. मला आयुष्यात वाटलं नव्हतं ते असं कधी म्हणतील. माझ्या आयुष्यातून निघून जा असं म्हणाल्या त्या. आणि या सगळ्याला तू जबाबदार आहेस. तू त्या दिवशी ह्या नाटकी लोकांची बाजू न घेता जर कंप्लेंट मागे घेतली असतीस ना तर आज त्या इथे आपल्या सोबत असतात. राज 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 आई राज. बरं झालं तू आलास. अरे किती फोन लावले मी तुला. कुठे होतास तू? कोण कोण कुठेतरी राहिला भाऊ. याने पुन्हा औषध सुरू केलेलं दिसतंय. अरे राज, अरे तू गेल्यानंतर काकी बेशुद्ध पडली. अरे
राज राज अगं मला कशाला हाक मारतेस? याला हाक मार. ही तुझी जवळची माणसं आहेत नाही का? काय मग आणला का डॉक्टर वगैरे? व्यवस्थित चेकअप वगैरे करून घेतलंय ना? ते नाही काळजी घ्या त्यांची. मतही नाहीये आणि तुला तात्यांचं मनही दुखवायचं नाहीये. आता काय करायचं? वाट बघायची तात्यांचा राग निवळण्याची. बर ठीक आहे, बसा मग वाट बघत. ए ताई, तू एक काम कर ना, तू पत्र लिही ना. पत्र? हो पत्र, बेस्ट आयडिया आहे. हे बघ, तात्यांनी तुला फोन करायला मनाई केलीये, पत्र लिहायला नाही ना. आणि त्या राजवर्धन सरांना तुझ्या मनात आत्ता काय चालू आहे हे कळणं महत्वाचं आहे. त्यामुळे तू पत्र लिही, म्हणजे त्यांना कळेल. ठरलं, उद्या सकाळी उठल्यावर पहिलं काम हे करायचं. पत्र लिही, मी पोस्ट करते. स्पीड पोस्ट करते हवं तर, किंवा प्रायव्हेट कुरिअरने पाठवते, म्हणजे संध्याकाळपर्यंत पोहोचून जाईल. पण तू उद्या पत्र लिहायचं म्हणजे लिहायचं. माया करण्याची सवयच नकोय मला. काकू माझ्या लाईफ मध्ये येण्याआधी मी सगळ्यांशी रूडली वागायचो. कुणावर कधी जीव लावला नाही, माया केली नाही, कुठलंही नातं जपलं नाही, आणि मी तसाच बरा होतो असं वाटायला लागलंय मला आता. कारण त्या लाईफ मधून गेल्यावर काय घडतं हे आता कळतंय मला. त्यामुळे प्लीज माझ्यावर जीव लावत बसू नकोस. इनफॅक्ट लाईफ मध्ये मला आता कुठलंच नवीन नातं नकोय. संध्याकाळी फ्री झालीस की सांग मला, एखाद्या पार्टीला जाऊ. मॅडम, आपण ज्या 5 कॅफेची जबाबदारी कावेरी मॅमना दिली होती त्याचे अकाउंट चेक करायचे राहिले. तर कुणीतरी त्या कॅफेजना व्हिजिट दिली पाहिजे. ठीक आहे, मी जाईन. ओके. कावेरी मॅमने काही मीटिंग. नाही मी बघते मी काय झालंय ते. मला काकी हॅलो सानिया, आदित्य कुठे? नाही काकी, आदित्यला ना जरा बरं वाटत नाहीये, तर मी त्याला डॉक्टरकडेच घेऊन चालले. आदित्यला बरं नाहीये? काय झालंय? माहित नाही काकी, पण ना आदित्यला ना असं जरा अस्वस्थ वाटतंय. हो, अरे बापरे, असं मध्येच अचानक कसं झालं ग? कसलं तरी प्रेशर आलंय त्याला. कदाचित कामाचंच असेल नाही का, कारण की ऑफिस मध्ये आता जास्तच प्रेशर वाढलंय ना, आणि सगळं काम त्याच्यावरच आलंय, म्हणून त्याला थोडस अस्वस्थ वाटतंय कदाचित. पण डॉक्टरकडे घेऊन जाते मी त्याला आता. आदित्य म्हणाला की लंच नंतर तो ऑफिसला येणार आहे. मग काय करू काकी, आत्ताच पाठवू का आदित्यला ऑफिसला? मग आम्ही संध्याकाळी जातो डॉक्टरकडे. नाही नाही, असं नको करूस. तब्येत पहिली महत्वाची. तू एक काम कर.